नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 7व्या म्हणजे तुळ राशीच्या ऑगस्ट 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजेच जन्मराशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही भविष्य कथनाविषयीची माहिती आहे ही आपल्या मूळ कुंडलीमधील असलेली ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. मंडळी, असं असलं ना तरी सुद्धा मिळणारे शुभ आणि अशुभ परिणाम हे ढोबळ पद्धतीने कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि त्यामुळेच आपण ठेवू शकता या संपूर्ण महिन्यावर काटेकोर लक्ष आणि करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या नंतरच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये आपण दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याचा आढावा घेत आहोत. तर शेवटच्या भागामध्ये शुभ परिणाम वाढवणारे या महिन्यातले आध्यात्मिक उपाय आपल्या राशीला नक्की कोणते करायचे आहेत याची माहिती तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. आणि हो मंडळी, आपल्या राशी व नक्षत्र याविषयी संपूर्ण सखोल माहितीचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपलं करिअर, आपलं उच्च शिक्षण, व्यवसाय, नोकरी या संदर्भात कुंडली कशा रीतीने करते मार्गदर्शन या माहितीचा सुंदर अप्रतिम व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेला आहे. या दोन्ही व्हिडिओंची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही देत आहोत. अवश्य पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया हा ऑगस्ट महिना कसा राहणार आहे आपल्या तुळ राशीसाठी. आपल्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. हा शुक्र या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे आपल्या राशीच्या 12व्या स्थानात. 12वं स्थान म्हणजे व्ययस्थान, खर्च, नुकसान. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या हा महिना काहीसा त्रासाचा जाऊ शकतो, ती शक्यता जरा जास्त वाढेल. त्यामुळे आर्थिक खर्चाचं योग्य नियोजन करूनच आपल्याला चालावं लागणार आहे या संपूर्ण महिन्यात. तसेच आरोग्याच्या कारणांवरून सुद्धा या महिन्यात आर्थिक खर्च जरा जास्तच वाढायला लागतील. तेव्हा आरोग्याच्या जुन्या नव्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. विशेष करून खाण्यापिण्याचं पथ्य सोडू नका. या महिन्यात कोणालाही पैशाच्या बाबतीमध्ये अतिरिक्त शब्द देऊ नका. उलट आपल्या जुन्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठीचे जास्त जोरकस प्रयत्न करा. सप्तम स्थानाचा स्वामी ग्रह मंगळ या संपूर्ण महिन्यात राशीच्या भाग्यस्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्याचा लाभ व्यावसायिक मंडळींना उत्तम रीतीने होताना दिसेल. विशेष करून ज्या मंडळींचा संबंध खाद्यपदार्थ, सणासुदीच्या साहित्यांची विक्री, मशिनरी, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन यांच्याशी आहे, तर मेडिकल, वैद्यकशास्त्र, शेती, तंत्रज्ञान, बँकिंग, लॉजिस्टिक, हॉटेल अशा क्षेत्रात सुद्धा जी मंडळी कार्यरत आहेत नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने, त्यांच्यासाठी सुद्धा हा महिना अतिशय सुंदर अनुभवाचा, फायद्याचा राहणार आहे. अनावश्यक खर्च, उधारी, उसनवारी, क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर यामध्ये मात्र आपल्याला सावधानता वाढवायचा आहे. विद्यार्थ्यांना हा महिना उत्तम असणार आहे. त्यामुळे अभ्यास सोडून इतर काही गोष्टी असतील तर त्या जरा कमी करा आणि अभ्यासावर पूर्ण लक्ष द्या. आरोग्याचा विचार करता सर्दी, खोकला, ताप, व्हायरल इन्फेक्शन, मूत्रपिंडाचे आजार, स्किन इन्फेक्शन, किडनीचे आजार या बाबतीमध्ये जरा जास्त काळजी घेणं अपेक्षित आहे. संतती, लग्नकार्य, परदेशगमन या संदर्भात निर्णय घेतेवेळी सुद्धा काळजीपूर्वक निर्णय घ्यायचे आहे आणि अभ्यासपूर्वकच निर्णय घ्यायचे आहेत. शेतजमीन, जमीन जुमला यामध्ये खरेदी विक्री यासाठी गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अत्यंत अनुकूल आणि लाभाचा राहील. मात्र मौल्यवान वस्तू, दागदागिने, चांदी, सोनं, पैसे या संदर्भात काळजी घ्या. चोरी होणं, गहाळ होणं, हरवणं असा काहीसा विपरीत अनुभव हा महिना आपल्याला देऊ शकतो. तेव्हा सांभाळा आणि काळजी घ्या. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तू विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून अशाच रीतीने सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर आधी मेसेज करा. संपूर्ण माहिती घेण्यासाठी आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो. कशा रीतीने केलं जातं मार्गदर्शन ती माहिती समजून घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही अगदी सहजरित्या हे मार्गदर्शन आमच्याकडून घेऊ शकता. आणि यासाठी आमचा व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो.
या महिन्यामध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आपल्यासाठी बँकिंग, लॉजिस्टिक, पॉवर, इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रॉनिक, ऑटो, फार्मा, IT, स्टील, त्याचप्रमाणे FMCG आणि इन्फ्रा हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला खूप सुंदर मदत करतील. अर्थात जाणकार सल्लागारांचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना काहीसा मिश्र स्वरूपाचा राहणार आहे. तेव्हा काळजी घेऊनच आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. तर नवनवीन गोष्टींचा अभ्यास सुद्धा या काळात अवश्य करा. तर मंडळी, ही होती या ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि ह्या महिन्याचं संपूर्ण काटेकोर नियोजन करायला जास्त सोपं जाईल. या महिन्याची जी सुरुवात आहे ते आपल्यासाठी अत्यंत उत्तम असणार आहे. 1-2 ऑगस्ट हे पहिले 2 दिवस नोकरदार, विद्यार्थी, गुंतवणूकदार यांच्यासाठी अत्यंत शुभ असणार. त्यामुळे महत्त्वाच्या परीक्षा, इंटरव्ह्यूज, कॅम्पस प्लेसमेंट, प्रॉफिट बुकिंग यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणार असाल तर अवश्य अभ्यासपूर्ण हे निर्णय घेऊ शकता. 3-4 ऑगस्ट हे पुढचे 2 दिवस आरोग्याची मात्र काळजी घ्या. उगाच धावपळ आणि दगदग करू नका. तसेच विरोधक आणि आपले प्रतिस्पर्धी यांच्या कारवाईंवरती जरा लक्ष ठेवा. हाताखाली काम करणाऱ्या मंडळींना बिलकुल नाराज करू नका, नाहीतर आपल्या अडचणी वाढतील. 5-6 ऑगस्ट पुढचे 2 दिवस महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, कोर्ट कचेरी, व्यवसाय, विवाह या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर अत्यंत सुंदर आणि शुभ दिवस. नवीन कार्याला सुद्धा सुरू करू शकता. हे दिवस लाभाचे असतील. 7 आणि 8 ऑगस्ट पुढचे 2 दिवस मात्र विरोधकांच्या भूमिकेवर लक्ष देऊनच चालावं लागेल. आरोग्य सांभाळायचं आहे. ताणतणाव, दगदग टाळलेली बरं राहील. त्याचप्रमाणे वादावादीपासून स्वतःला थोडंसं लांब ठेवायचं आहे आणि महत्त्वाचे निर्णय घेणार असेल तर काळजी घेऊन घ्या. 9 ते 14 ऑगस्ट हे पुढचे 6 दिवस कार्याला भाग्याची साथ मिळवून देणारे अतिशय उत्तम आणि शुभ दिवस. धार्मिक आणि मंगल कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं, नवीन ओळखी, नातेसंबंध वाढवणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. त्याचप्रमाणे नवीन गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग लाभाचे राहील. तर नोकरीत असलेल्या मंडळींसाठी हे दिवस विशेष शुभ राहतील. ज्यांना वडिलोपार्जित कार्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर ते या दिवसात अवश्य घेऊ शकतात. 15, 16, 17 ऑगस्ट हे पुढचे 3 दिवस महत्त्वाच्या कामांवर काही कार्यरत करणार असाल स्वतःला तर काटेकोरपणे नियोजन केल्याशिवाय करू नका. कोणत्याही कामाची सुरुवात तसेच महत्त्वाचे आर्थिक व्यवहार या संदर्भामध्ये हे दिवस थोडे प्रतिकूल असल्यामुळे काळजीपूर्वक करा. आरोग्याकडे स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाचे अवश्य लक्ष द्या. परदेश गमन आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट सेक्टरसाठी मात्र दिवस उत्तम. 18 ते 24 ऑगस्ट हे पुढचे 7 दिवस नवीन कामाची सुरुवात, महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग, गाठीभेटी, कुटुंबासाठीचा वेळ, छोटे मोठे प्रवास अशा सर्व व्यावहारिक गोष्टींसाठी हे दिवस शुभ राहतील. मानसन्मान आणि पतप्रतिष्ठा मिळवून देणारे हे दिवस असतील. 25, 26, 27 ऑगस्ट थोडंसं घराच्या कामकाजाकडे लक्ष द्या. घरगुती वातावरणात थोड्याशा क्षुल्लक कारणांवरून थोडी चिडचिडसुद्धा होईल, सांभाळा. मात्र घरासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करणार तर त्यासाठी हे दिवस शुभ असतील. 28, 29 ऑगस्ट पुढचे 2 दिवस विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींसाठी शुभ दिवस असतील. त्यामुळे परीक्षा, प्रॉफिट बुकिंग, इंटरव्ह्यूज यासाठी तयारी चांगली करा. उत्तम प्रतिसाद मिळेल. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30-31 ऑगस्ट आरोग्याची काळजी काटेकोरपणे घ्यावी लागेल. तसेच आपले विरोधक आणि गुप्त शत्रू या संदर्भातल्या हालचालींवरती सुद्धा लक्ष द्यायचं. बेसावतपणा व्यवहारातला बिलकुल करायचा नाही. अत्यंत काटेकोरपणे व्यवहार करा. ही मंडळी ही होती दैनंदिन राशी भविष्याची माहिती या महिन्यातली. या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला माता महालक्ष्मीची उपासना जोरकसपणे वाढवायची. यासाठी रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे 3 पाठ अवश्य नित्य उपासनेमध्ये सुरू ठेवा. तर या महिन्यातील मंगळवार, शुक्रवार, अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची 16 पाठ आवर्जून करा. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी तर रोज गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचनामध्ये ठेवा. मंडळी ही होती आपल्या तूळ राशीची ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन आणि मासिक राशी भविष्याची संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचण्याकरता शेअर करा. आवडला असेल लाईकसुद्धा करा. मंडळी चातुर्मास सुरू होतोय. या चातुर्मासाच्या निमित्ताने आपली धार्मिक आणि आध्यात्मिक बैठक वाढवण्यासाठी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आपल्या संपर्क नंबरवर 330 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. तसेच परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला 700 ओव्यांचा अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा आपण
151 रुपये फोनपे करून मागवू शकता. या चातुर्मासामध्ये सुद्धा आपण हा ग्रंथ छानपैकी स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध याचं वाचन किंवा पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली यामध्ये विविध देवदेवता आणि काही महत्त्वाचे ग्रह यांची 108 नावं संकलित केलेलं हे पुस्तक हे सुद्धा 151 रुपये फोनपे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी, शुभमुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विविध जपाच्या माळा, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात ठेवतो ते श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख आणि हे पितळेचं असलेलं धूपदीप पात्र. या संदर्भात आपल्याला ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा. मंडळी, असा हा ऑगस्ट महिना आपल्या राशीला आनंदाचा, सुख समृद्धीचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. पुढच्या भागामध्ये आपण भेटूया वृश्चिक राशीची माहिती घेण्यासाठी. तोपर्यंत कळावे लोभ असावा. धन्यवाद.